लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे. अपात्र महिलांसाठी खुशखबर. त्याच्यानंतर तुमचा अर्ज बाद झालाय, घाबरू नका. मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी अशी घोषणा केलेली आहे. 80 लाख महिला अपात्र, या तारखेला होणार अर्जाची पुन्हा पडताळणी. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर लाडक्या बहिणीचा अर्ज अपात्र ठरला असेल किंवा योजनेचा लाभ मिळणे थांबले असेल तर अजिबात घाबरून जाऊ नका, कारण महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी यावर एक अतिशय महत्त्वाचा खुलासा केला आहे. काय आहे ती पूर्ण माहिती सविस्तर जाणून घेऊया, पण त्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाडक्या बहिणींनो, राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी समाज माध्यमावरून राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत कोणाचाही अर्ज कायमचा बाद करण्यात आलेला नाही. यांना स्पष्ट सांगण्यात आलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कोणाचाही अर्ज कायमचा बाद करण्यात आलेला नाही. मग अर्ज अपात्र का ठरले याची कारणंही त्यांना सांगितली आहेत. पहिले कारण पाहूया, वयाचे आणि उत्पन्नाचे निकष पूर्ण न होणे. म्हणजे जी महिला, जी लाडकी बहीण वयाचे 65 वर्षाच्या वरती असेल किंवा 21 वर्षाच्या खाली असेल तर अशा लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेले. याचं पहिलं कारण. किंवा उत्पन्नाचे निकष 2.5 लाखाच्या वरती जर उत्पन्न असेल तर अशांना देखील अपात्र करण्यात आले आहे. दुसरं कारण पहा, RTO विभागाच्या माहितीनुसार काही महिलांच्या नावावर स्वतःचे वाहन नोंदणीकृत आहे, तर काही महिलांच्या नावावरती 4 चाकी वाहन दाखवत असल्यामुळे तर त्या महिला अपात्र झालेल्या आहेत. तिसरे कारण जाणून घेऊया, काही महिला शासनाच्या इतर योजनांचा आधीपासूनच लाभ घेत आहेत. काही महिला अशा आहेत त्या काय करत आहे, इतर योजनांचा लाभ घेत आहे, म्हणजे लाडकी योजनाचा देखील लाभ घेत आहे आणि दुसऱ्या योजनाचा तरी लाभ घेत आहे. म्हणून अशा लाडक्या बहिणींना देखील अपात्र करण्यात आलेले आहे. चौथे आणि सर्वात मोठे कारण, वेळेत KYC न केल्यामुळे लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहे. भरपूर अशा लाडक्या बहिणी त्यांना वेळेत KYC केलेले नाही. याची शेवटची मुदत 30 एप्रिल ही होती. तर 30 एप्रिलच्या शेवटच्या तारखेपर्यंत ज्या ज्या लाडक्या बहिणींना KYC केलेले असेल त्या महिला पात्र झालेल्या आहेत. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की योजनेतून तात्पुरत्या अपात्र ठरलेल्या 80 लाख महिलांपैकी तब्बल 62 लाख महिलांनी अद्याप KYC केलेलीच नाही. सरकारच्या निकषांनी घाबरून अनेक महिलांनी ही प्रक्रिया केली नसल्याचे समोर आले आहे. भरपूर लाडक्या बहिणींना असं वाटलं की जर आम्ही KYC केली आणि त्याच्यामध्ये ज्या निकष आहे लाडक्या बहिणीच्या याच्यामध्ये आम्ही निकष पार नाही पडल्या तर आम्ही अपात्र ठरणार. या घाबरून या लाडक्या बहिणींना घाबरून काय केलेलं आहे, KYC केलेलीच नाही. तर याचा आकडा किती आहे, 62 लाख महिलांनी काय केलेली आहे, KYC अद्याप केलेली नाही. तर काही जणांचं काही ना काही अडचण असेल, काही ना काही कागदपत्र मिळाली नसेल, कोणतीही अडचण असू शकते. त्या कारणास्तव या लाडक्या बहिणींना KYC केलेली नाही. अशा किती लाडक्या बहिणी, 62 लाख महिलांनी अद्याप KYC केलेलीच नाही. सरकारच्या निकषांना घाबरून अनेक महिलांनी ही प्रक्रिया केली नसल्याचे समोर आले आहे. पण आता काळजीचे कारण नाही. मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट आश्वासन दिले आहे की पात्र असलेल्या लाडक्या बहिणीची पुन्हा KYC पडताळणी केली जाईल. म्हणजे ज्या लाडक्या बहिणी पात्र होत्या पण त्यांना KYC केली नाही किंवा काही कारणास्तव ज्या लाडक्या बहिणी पात्र असतानाही अपात्र झाल्या, तर अशा सर्व लाडक्या बहिणीसाठी मोठी अशी खुशखबर दिलेली आहे आदिती तटकरे यांनी की पात्र असलेल्या लाडक्या बहिणीची पुन्हा KYC पडताळणी केली जाईल. तर सगळ्यांनी तयार राहायचं आहे, पुन्हा पडताळणी होणार आहे. अशी मोठी बातमी, मोठी असा खुलासा आदिती तटकरे यांनी केलेला आहे. याचबरोबर एक अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले आहे. जर तुम्ही KYC पूर्ण केली आहे, तुमच्या नावावर कोणतेही वाहन नाही आणि तरीही तुमच्या योजनेचा लाभ थांबला असेल
तर तुम्ही तातडीने महिला व बाल विकास विभागाकडे संपर्क साधावा. अशा सर्व प्रकारांची पुन्हा पडताळणी करण्यात येईल आणि तुम्हाला तुमचे पैसे मिळतील, अशी ग्वाही तटकरे यांनी दिली आहे. म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्र आहे आणि त्या काही कारणास्तव त्यांची चुकीची नोंद झाली असेल किंवा कोणत्याही कारणास्तव त्यांना ही KYC केलेली नसेल, तर तुम्हाला तातडीने महिला व बाल विकास विभागाकडे संपर्क साधायचा आहे आणि त्याची पुन्हा पडताळणी करण्यात येईल आणि तुम्हाला तुमचे पैसे मिळतील, अशी ग्वाही तटकरे यांनी दिलेली आहे. पण हे कधी आता सुरू झालेलं नाहीये. आता हे काही दिवसामध्ये होणार आहे. याची पडताळणी लवकरात लवकर होणार आहे. तर हे कोणी ग्वाही दिली? आदिती तटकरे यांनी ही ग्वाही दिलेली आहे की लवकरात लवकर तुमची पडताळणी ही होणार आहे. ज्या महिला पात्र आहे पण तरी त्यांना हप्ता आला नसेल, तर अशा महिलांना परत पडताळणी होऊन त्यांचा पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची सरकारची हीच भूमिका आहे की महाराष्ट्रातील एकाही पात्र लाडक्या बहिणीवर अन्याय होता कामा नये, यासाठी महिला व बालविकास विभाग सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारीपर्यंत लाभ मिळत होता व त्यांना काही कारणास्तव त्यांची चुकून KYC मध्ये चुकीची नोंद झाली असेल किंवा काही कागदपत्र तुमच्याकडे नसल्यामुळे तुम्ही KYC केलेली नसेल, कोणतीही अडचण असल्यामुळे तुम्ही काय झालेलं आहे, अपात्र झालेला आहे, म्हणजे तुमचा लाभ हा तुम्हाला बंद झालेला आहे. पण आदिती तटकरे यांनी काय सांगितलेलं आहे, जर तुम्ही पात्र असतील आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नसेल तर घाबरायचं कारण नाही, चिंता करायचं कारण नाही. तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये ज्या महिला, ज्या लाडक्या बहिणी पात्र असताना त्यांचा लाभ बंद झाला, त्यांची परत कागदपत्र पडताळणी होणार आहे आणि त्यांचा लाभ हा पुन्हा सुरू होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, ही होती लाडक्या बहिणी योजनेची आजची सर्वात मोठी अपडेट. जर तुमचा KYC चा प्रॉब्लेम असेल तर तो लवकर सोडून घ्या. कोणताही अडचण असेल, तुम्हाला कागदपत्राची कोणतीही अडचण, कोणताही प्रॉब्लेम असेल, तो आत्ताच पूर्ण करून घ्या. सर्वात महत्त्वाची अपडेट मिळालेली ती म्हणजे 60 लाखाच्या वरती या लाडक्या बहिणींना KYC केलेली नव्हती, म्हणून त्यांचा लाभ हा बंद झालेला आहे व त्या काय झालेल्या आहे, अपात्र झालेला आहे. आणि महत्त्वाचं, ज्या लाडक्या बहिणींना दोन योजनेचा लाभ घेत असतील तर अशा लाडक्या बहिणींना देखील लाभ बंद करण्यात आलेला आहे, असे स्वतः आदिती तटकरे यांना सांगितलेले आहे. तर एखादी लाडकी बहीण 2 योजनांचा लाभ घेत असेल तर त्या लाडकी बहिणीचा एकच योजनाचा लाभ बंद होणार आहे, दोन्ही योजनाचा लाभ बंद होणार नाही, असं देखील आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे. अशी महत्त्वाची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे. या योजनेबाबत तुमचा काही प्रश्न असतील तर मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून ज्यांना गरज आहे KYC ची त्यांना ही माहिती फायदेशीर होईल. अशीच नवीन सरकारी योजना आणि ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच नवीन अपडेट सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.